उपराजधानीतील शांतीनगर परिसरात नात्याला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे। एका 44 वर्षीय नराधम बापानेच आपल्या स्वतःच्या अल्पवयीन मुलीशी छेडछाड केल्याच्या आरोपावरून शांतीनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। पीडित मुलगी ही शाळकरी विद्यार्थिनी असून वडिलांच्या या विकृत कृत्यानंतर तिने धीर धरून संपूर्ण आपबीती आपल्या आईला सांगितली। मुलीवर ओढवलेला हा प्रसंग ऐकून हादरलेल्या आईने तातडीने शांतीनगर पोलीस ठाणे गाठून पतीविरुद्ध तक्रार दाखल केली। आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम पित्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण करण्याचे कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला बेड्या ठोकले आहेत। या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे। आपली नोबल अपार्टमेंट जवळची ही घटना आहे। त्या ठिकाणी त्याची फिर्यादीच्या तक्रारीवरून आपण त्यामध्ये विनयभंग आणि पोक्सो या कायद्यांवर गुन्हा दाखल नोंद केलेला आहे। यामध्ये फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार ती चहाकरता दूध आणण्याकरता जेव्हा बाहेर गेली होती तेव्हा तिची पीडित अल्पवयीन मुलगी घरी असताना या वडिलांनी तिला पाणी मागितले असताना तिचा हात ओढून तिला जवळ ओढून त्याची असली वर्तन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने त्याला धक्का दिला। त्यानंतर फिर्यादीने तिला मारहाण केली व कुणाला न सांगण्याची धमकी दिली। अशा स्वरूपाच्या रिपोर्टवरून आपण हा गुन्हा नोंद केलेला आहे। गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपीस अटक करण्यात आलेली आहे। पुढील तपास सुरू आहे।